महासागर न्यूज. घराणेशाहीची टीका, राजकीय चिखलफेक, सातत्यानं होणारं वैयक्तिक दूषणे, ट्रॉलिंगचा महापूर आणि पक्षाला लागलेली गळती. कोणत्याही सामान्य नेत्याच्या राजकीय अंत घडून आणण्यासाठी एवढं सामर्थ्य पुरेसं ठरते. परंतु जेव्हा या पाशवी राजकीय आक्रमणातून एखादा नेता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतो, तेव्हा त्या डाऊनफॉल नंतरचा कमबॅकची चर्चा इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरांनी लिहावीच लागते. एकेकाळी ज्यांना राजकारणाची फारशी जाण नसलेला नेता म्हणून हिणवलं गेलं, ज्यांच्यावरती सुरुवातीपासून मीडिया ट्रायल आणि ट्रॉलिंगचा आसूड ओढला गेलाय, आज तेच राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी आणि आक्रमक विरोधी आवाज म्हणून उभे टाकले आहेत. संसदेपासून थेट रस्त्यापर्यंत सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडणाऱ्या राहुल गांधीच्या या परिवर्तनामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर एक मोठं राजकीय आव्हान उभं राहणार, यात काही शंका नाही. राहुल गांधीच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारी सर्वात महत्वाची घटना ठरली ती म्हणजे त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि त्यानंतरची भारत जोडो न्याय यात्रा. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून त्यांनी थेट तळागाळातील जनतेशी संवाद साधला. या जनसंवादामुळे त्यांच्यावरती मारले गेलेले शहजादा आणि पप्पू हे प्रतिमात्मक शिक्के पुसले गेले आणि सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण झालाय. आज ते केवळ काँग्रेसचे नेते राहिले नाही, तर संपूर्ण देशातील विरोधी पक्षाचा एक मजबूत चेहरा बनला आहे. संसदेतील त्यांची भूमिका अत्यंत आक्रमक राहिली आहे. उद्योगपतींचा विषय असो का बेरोजगारी, महागाई, जातनिहाय जनगणना, शेतकरी आंदोलन, लष्कर भरतीची अग्निवीर योजना, नीट घोटाळा आणि राम मंदिर घोटाळा यासारख्या ज्वलंत मुद्द्यांवरती त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट धारेवरती धरलं. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षाला अनेकदा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या ट्रोलिंगचे लक्ष बनलेले राहुल गांधी आज तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत चालले आहेत. त्यांची संसदेतील भाषणं, युट्यूबवरील अनौपचारिक गप्पांचे व्हिडिओ आणि अचूक टायमिंग साधणारे ट्वीट्स यामुळे त्यांचा युथ क्रेजचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. मात्र राहुल गांधींचं नेतृत्व परिपक्व आणि आक्रमक झाले असले तरीही 2029चा महासंग्राम जिंकणं हे केवळ एका व्यक्तीच्या भरोश्यावरती काँग्रेससाठी सोपं नसेल. राजकारणातील काही तटस्थ आणि वास्तववादी पैलूंचा विचार करणं येथे अत्यंत गरजेचं आहे. भाजपा या जगातील सर्वात मोठा राजकीय पक्षापैकी एक आहे. त्यांच्याकडे मजबूत संघटनात्मक जाळं, तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखी तगडी नेतृत्व फळी आहे. या विशाल यंत्रणेला मुकाबला करणं काँग्रेससाठी मोठं आव्हान ठरणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेलं यश हे सामूहिक होतं. राहुल गांधी कितीही मजबूत झाले तरी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांना सोबत घेतल्याशिवाय भाजपाला आव्हान देणं अशक्य आहे. इंडिया आघाडीत एकजूट टिकून ठेवणं, जागा वाटप सुरळीत करणं आणि अंतर्गत मतभेद बाजूला सारणं हेच आघाडीची खरी कसोटी असेल. दुसरीकडे महाराष्ट्र सारख्या राज्याचा विचार केल्यास येथील काँग्रेसची स्थिती जरा वेगळीच आहे. येथे अंतर्गत गटबाजीचं चित्र दिसून येते. विजय वडेट्टीवार गट असो अथवा नाना पटोले गट असो, येथील काँग्रेस अनेकदा वेगवेगळ्या दिशांना खेचली जाते. नीट किंवा टीईटी पेपर फुटी सारख्या मुद्द्यांवरती राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावरती रान उठवत असताना राज्य पातळीवरती काँग्रेसचे नेतृत्व अनेकदा सुस्तावलेलं दिसतंय. राज्यात विरोधी पक्षनेता कोण हा प्रश्न पडतो आणि सत्ताधाऱ्यांना एकटे उद्धव ठाकरे जाब विचारत असतात. अशा वेळी एकट्या राहुल गांधींच्या भरोश्यावरती देश चालवण्याचं स्वप्न आणि देश बदलवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनी तळागाळातील संघटन मजबूत करण्याची गरज आहे. विरोधी पक्ष हा एकट्याच्या भरोश्यावरती मजबूत होत नसून त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आणि कठोर परिश्रमाची जोड लागते. भाजपमध्ये सध्या दिसणारी सुसूत्रता आणि काँग्रेस संघटन यांचा अभ्यास करून काँग्रेसनं स्वतःचं संघटन वाढवणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर राहुल गांधी यांनी काही वर्षांमध्ये आपल्या राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलली आहेत. ते आज एक परिपक्व आणि आक्रमक नेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत, यात काही शंका नाही. मात्र 2029च्या महासंग्रामात भाजपाला पराभूत करण्यासाठी राहुल गांधींची वैयक्तिक प्रतिमा पुरेशी ठरणार नाही, तर त्याला काँग्रेसची मजबूत संघटनात्मक बांधणी आणि मित्र पक्षाची खंबीर साथ याची जोड द्यावीच लागेल. जर राहुल गांधींचा हा परफॉर्मन्स असाच टिकून राहिला
तर उद्याच्या भविष्यात नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधींचा चेहरा एक तगडा पर्याय म्हणून नक्कीच उभा राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, येणारे पंतप्रधान कोण, राहुल गांधी का नरेंद्र मोदी? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.